नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेनं एकनाथ शिंदेंसोबत जात शिवसेनेसोबत युती केली आणि राज्याच्या राजकारणात आनंदराज आंबेडकर या नावाची चर्चा सुरू झाली। शिवसेनेसोबत युती करणारे आनंदराज आंबेडकर नेमके आहेत तरी कोण आणि त्यांचा आजवरचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रवास नेमका कसा राहिलाय, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। 2 जून 1967 रोजी जन्मलेले आनंदराज आंबेडकर हे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आहेत। आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आनंदराज आंबेडकर यांनी सामाजिक जीवनाची सुरुवात केली। आनंदराज आंबेडकर यांच्याकडे आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेतृत्व म्हणूनही पाहिलं जातं। पुढे 1998 मध्ये आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेनेची स्थापना करून राजकीय जीवनात पदार्पण केलं। मुंबईतील इंदू मिल या ठिकाणी होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विरंभ होत असल्याच्या मुद्द्यावरून आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन झालं होतं। नुकतीच म्हणजे 2024 ची लोकसभा निवडणूक आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढवली। मात्र या निवडणुकीत आनंदराज आंबेडकर यांना अवघी 18,793 इतकी मतं मिळाली आणि 5,07,478 मतांच्या फरकांनी त्यांचा पराभव झाला। दरम्यान शिवसेनेसोबत युती केल्यानं आनंदराज आंबेडकर यांच्यावर चौफेर टीका होताना पाहायला मिळते। आता या राजकीय युतीचा आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नेमका कसा फायदा होतो हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।